कांद्याला हमी भाव मिळावा यासाठी आज चांदवडमध्ये जे आहे महाविकास आघाडीसोबतच शेतकऱ्यांनी जे आहे ते तीव्र आंदोलन छेडलेलं आहे आणि काही वेळातच त्या आंदोलनाला सुरुवात होणार आहेत। काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। काय सांगाल बाबा, या ठिकाणी आज कांद्याला हा भाव मिळावा यासाठी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं, काय नेमकं सगळं? आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आज एक चांदवड या ठिकाणी महाविकास आघाडी आणि शेतकरी असतील यांच्या वतीने आणि कांदा उत्पादक प्रामुख्याने असतील यांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन ठेवलेलं आहे। या आंदोलनासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आज शेतकऱ्याची अतिशय वाईट अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण म्हणतो, सरकार म्हणतं भारत हा कृषीप्रधान देश आहे, परंतु कृषीप्रधान देश म्हणत असताना एका बाजूला आमच्या शेतकऱ्याची पिळवणूक ही आज कधी थांबेल असा मोठा प्रश्न आमच्या पुढे उभा आहे। आज शेतकरी मेटाकुटीला येऊन गेलेला आहे। कांद्याचे भाव दर गडगडलेले आहेत। एका बाजूने नाफेड खरेदी चाललेले, नाफेडकडे कांदा देऊ, नाफेडमध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी हजारो कोटीचा भ्रष्टाचार करून त्या ठिकाणी शेतकरी मात्र 500 आणि 600 रुपये भावात शेतकऱ्याचा कांदा खरेदी केला गेला। आज क्विंटल मागे आज खर्च जर बघितला तर शेतकऱ्याच्या हातामध्ये 1 रुपयासुद्धा पडत नाही आणि त्याने वर्षभर मेहनत करून आज हा शेतकरी या महागाईच्या काळामध्ये आणि या शासनाच्या काळामध्ये या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो की आतापर्यंत या 60-65 वर्षापूर्वी मागे जर बघितलं तर आतापर्यंत शेतकऱ्याची अवस्था अशी कधी झालेली पाहिली नाही आम्ही। आज या ठिकाणी शेतकऱ्याला 500 आणि 700 रुपये भाव देऊन शेतकरी अगदी मेटाकुटीस आलेला आहे आणि म्हणून शासनाला जाग आणावी, शासनाने हमी भाव द्यावा। आता एका क्विंटल मागे किंवा एका एकरमध्ये 80 ते 85 हजार रुपये हा शेतकऱ्याचा खर्च आहे आणि भाव मात्र 12 रुपये 35 पैसे किलोने पुकारला तर शेतकरी मात्र या ठिकाणी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, एवढाच पर्याय या ठिकाणी शेतकऱ्याच्या पुढं आहे। आणि हे आंदोलन अधिक तीव्र होईल, महाराष्ट्रभर होईल आणि शेतकरी या ठिकाणी या सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। रात्री 1580 रुपये भाव केला आहे सरकारने, अशा प्रकारची माहिती पसरली होती। आता ती नेमकी खरी आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र हा भाव तुम्हाला चालतो आहे का? कारण 12 रुपये 13 रुपयापासून 1580 रुपयेपर्यंत आतापर्यंत गेला आहे, काय नेमकं? हे सर्व खोटं आहे आणि हे चालणार नाही। शेतकऱ्यांना कमीत कमी 25 ते 3000पर्यंत कांद्याचा भाव गेलो पाहिजे आणि एवढं भाव बी मिळून तरी पण शेतकऱ्यांना परवडत नाही, पण त्याला नाविलाजाखाली त्यांना मान्य करावं लागतं। कारण त्याचा खर्च एवढा मोठा होतो आहे की जेवढा बी मजूर आहे त्याची फवारणी, सगळे खतांचे भाव वाढले, औषधांचा भाव वाढले, मजुरांचा भाव वाढले। आता नांगरटी म्हणल्यावर डिझेल, पेट्रोल हे एवढं खर्च येतो आहे ना, हे कुठल्याच परवडत नाही। आणि जर एक कांदा जर म्हटलं जर ते 1000 ते 1200 रुपयाने जर विकला असेल ना, हा परवडू शकत नाही। शेतकरी इतका पिळवणूकमध्ये येतो आणि भयंकर अडचणीमध्ये आहे शेतकरी। तर या शासनाने याच्यावर दखल घेतलीच पाहिजे आणि बोललंच पाहिजे आणि शेतकरी लोकांनी इथं चांदवडमध्ये येऊन जरा आंदोलन मोठा केलं पाहिजे आणि याच्यासाठी आपण सगळे शेतकरी मिळून आणि याच्यावर विचार केला पाहिजे। एवढं बोलून नक्कीच कांद्याला किती भाव एकूण सरकारने दिला पाहिजे ज्यात शेतकरी देखील संतुष्ट राहील आणि पुढे याला कुठल्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह यावर निर्माण होईल? कमीत कमी शासनाने 3000 रुपये कमीत कमी 3000 भाव दिला तर थोडंफार शेतकऱ्यांना मिळेल मदत। परंतु 1800 रुपये क्विंटल इतका खर्च कांद्याला 1 क्विंटल कांदे बनवायला येतो, तर साधारण कांदा आज 700, 800, 900, 1000च्या दरम्यान चालला आहे। तर ती शेती करायची कशी? कर्ज फेडायचं कसं? कर्जमुक्त झालं पाहिजे, कर्जमुक्ती केली पाहिजे। तर सरकार काय म्हणतं, अटीतटी शर्ती लावल्या त्याच्यात एकही शेतकरी कर्जमुक्त होत नाही। यासाठी शासनाने ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्याला कमीत कमी 3000 रुपये भाव दिला पाहिजे, हीच आमची कळकळीची विनंती आहे। पुढची भूमिका कशी असणार जर आता या आंदोलनानंतर सरकारने भूमिका घेतली नाही? असे अनेक आंदोलन झाले, शेतकरी 11 वर्षापासून कुठली शेतकऱ्याची दखल घेत नाही। फळबागा लावा, मका करा, कापूस करा, कांदा करा, कोणतंही पीक करा, त्या पिकाला सध्या 11 वर्षापासून भाव दिला जात नाही।
आणि बड्या बड्या बाता पीक विमा देऊ, आमकं करू, पीक विमा कृषी मंत्रीच घोटाळे करून तिकडे गडप करतो. शेतकऱ्याला कुठलीही शासकीय मदत मिळत नाही. या नात्याने शेतकरी यापुढे शेती करायचा विचार जर आम्ही केला तर आमची तरुण पिढी शेतीच करणार नाही. आगरगल धंदा कोण करील? दरवेळेस कर्ज काढायची शेती करायची, ते कर्ज भरायचं कोणी? हा मोठा प्रश्न आहे. म्हणून शेतकऱ्याला शासनाने कमीत कमी 3,000 रुपये भाव द्यावा आणि 40% जे व्हॅट लावलेले निर्यात शुल्क ते रद्द करावा, झिरो करावा. मग शेतकऱ्याला थोडेफार पात्रात पैसे पडतील. नाही तर असे 700, 800, 1500 भाव जर मिळाला तर शेतकरी नामुस्त होईल आणि परत कांदा आंदोलन रोडवर केलं जाईल. अशी परिस्थिती निर्माण शेतकरी. पुढची भूमिका कशी असणार जर शासनाने याच्यावर निर्णय सध्या दिला नाही? याच्यावर निर्णय नाही दिला तर शासनाला, मंत्र्यांना, जंत्र्यांना आम्ही फिरून सुद्धा देणार नाही. कारण यांना आता आंदोलन करून आम्ही त्यांना वाटतं मजा वाटते, आंदोलन करताय, रोड बंद करताय, मजा आहे. पण मजा नाही. याच्यात आता आघाडी सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना मोठं पाऊल उचलून, राजीव गांधी असतील, शरद पवार असतील, रोहित पवार असतील, आमचे दिंडूरचे खासदार भगरे सर, हे सुद्धा आता या आंदोलनात उतरलेले आहे पूर्णपणे. आणि शेतकऱ्यांची साथ मोठी असली तर आमचे आंदोलन हे नेहमीच तीव्र होईल आणि याच्या पुढे आंदोलन चालूच राहील. म्हणून शासनाने याची दखल घेऊन हा व्हॅट काढून टाकावा, 0% शुल्क करावा आणि कांदा निर्यातीला परवानगी द्यावा आणि कमीत कमी शेतकऱ्याला 3,000 रुपये द्यावा. 1200, 1300, 1500, 1600, 1800 कांदा शेतकऱ्याला परवडत नाही. शेती व्यवसाय हा पूर्ण तोट्यात गेलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शरद जोशी. नक्कीच. आपण जर या ठिकाणी बघितलं तर व्हॅट जो आहे तो पूर्ण टक्के शून्य करावा आणि 3,000 रुपये हमी भाव हा कांद्याला मिळून द्यावा अशी मागणी आता शेतकरी या ठिकाणी आपल्या मार्फत करत आहेत. वैभव उगे, LS मराठी, नाशिक.